कैलास लेणं हेच आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, वेरूळचं आहे. एक जगातलं आश्चर्य असं समजलं जाणारं लेणं आहे. त्या लेण्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं, की आधी कळस मग पाया असं. आधी कळस घडवला हं, आणि मग पाया. हं, तर त्याच्याबद्दलची एक कथाही येते. ती आत्ता आपण सांगायचं तर त्या राष्ट्रकूट राजाची राणी होती. हं, तिला ते एका रात्रीत मंदिर थोडक्यात सांगते कथा. एका हं, रात्रीत मंदिर बांधून हवं होतं, की हं, कळस मला दिसला पाहिजे, हं, असा हट्ट धरला तिने. आणि मग असं म्हटलं जातं, की ते वरनं खोदलं आधी कळस पूर्ण केला. हं, तो जो स्थपती होता, हं, आर्किटेक्ट होता त्याने आणि मग मंदिर खालती हे केलं. हं, पण तुमच्या लक्षात येईल आत्ता आपण जी माहिती बघितली त्याच्यातनं, की सगळीच लेणी हं, ही वरून खालनच कोरली जातात. हं, मग फक्त ह्याच लेण्याच्या बाबतीत असं का म्हटलं जातं, की आधी कळस मग पाया. हं, तर हे लेणं असं आहे, की ज्याची शैली आहे ही लेण्याची आहे. हं, म्हणजे पूर्ण दगडातनं कोरून काढलेलं लेणं आहे. हं, पण त्याला जे स्वरूप दिलेलं आहे ते मात्र मंदिराचं आहे. हं, म्हणजे मंदिराच्या ज्या शैली आहेत, हं, आपल्याकडे ज्या मुख्य शैली आहेत, एक नागरं म्हणजे उत्तरेकडची साधारण समजलं जातं हं, आणि एक द्राविडं म्हणजे दक्षिणेकडची. हं, तर हे दक्षिणेकडच्या मंदिराची अ, अ, शैली असलेलं मंदिर आहे हं, हं, आणि लेणं असलं तरी मंदिराचे जे भाग असतात, गर्भगृह आहे, मग हं, अंतराळ आहे, मंडप आहे, हं, नंदी मंडप आहे, हं, असे सगळे मंदिराचे भाग शिखरासकट हं, असे सगळे भाग व्यवस्थित पूर्ण असलेलं म्हटलं तर लेणं आणि म्हटलं तर मंदिर असं हे आहे. आणि जगातलं सगळ्यात मोठं मानवनिर्मित लेणं हं, किंवा गुंफा असं म्हणता येईल असं ते आहे. साधारण 200 फूट लांबी, अ, हं, 175 फूट रुंदी आणि जवळ-जवळ 165 फूट उंची हं, एवढं या मंदिराचं आपण मोजमाप सांगू शकतो. आणि 13 लाख घनफूट म्हणजे हं, क्युबिक फीट हं. एवढा दगड कोरून बाहेर टाकला. एक दगड. नाही, एकूण दगड जो कोरला हां, त्याचं व्हॉल्यूम व्हॉल्यूम. हं, 13 लाख घनफूट घनफूट. क्युबिक फीट एवढा दगड कोरून बाहेर काढला गेला. हं, म्हणजे तुम्ही आता कल्पनाच करू शकत नसाल, तर एक सांगायचं तर समजा तुमच्यासमोर एक दगड आहे हं, आणि 1 फूट बाय 1 फूट बाय 1 हं, फूटचा भाग त्याच्यातनं तुम्हाला हं, छिन्नी हातोड्यानं कोरून बाहेर काढायचा आहे. हं. तर काय होईल तुमची स्थिती? समोर तुमच्या दगड आहे, तुम्ही हो, दगड तर इमॅजिन करू शकाल, हो. पर्वत नाही तर. त्याच्यातनं तेवढा ठोकळा तुम्हाला बाहेर काढायचा आहे. हं, तसे 13 लाख ठोकळे हं. त्या मंदिराच्या ह्याच्यातनं कोरून, माती करून बाहेर काढले गेले.